नमस्कार. टॉप विथ जयेशमध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज श्रीरामपूर निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस, अंतिम टप्पा. आज सर्वच उमेदवारांच्या मागे आज लगबग सुरू आहे. ती कसली हे आप जनतेला माहिती आहे. मात्र आता शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भात आपल्याशी या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे या ठिकाणी विजय पवार, जे शहर प्रमुख आहेत. विजय भाऊ, आपलं प्रथमचा मनपूर्वक स्वागत. नमस्कार. विजय भाऊ, गेल्या अनेक वर्षांपासून आपण समाजकारणात आहात. काय कशी वाटचाल होती? वाटचाल तर फार अवघड होती. समाजकारण करण्याचं पहिल्यापासून मनामध्ये एक इच्छा होती. समाजामध्ये चळवळीत काम करत असताना मग नंतर म्हणजे 10 ते 15 वर्षापासून सामाजिक चळवळीत काम करत आलो. समाजातले बऱ्याचशा अडचणी, प्रॉब्लेम्स ज्या घटना घडतात त्याच्यावर काम करत असताना मग अशी इच्छा झाली की नंतर आपण कुठंतरी राजकारणात गेलं पाहिजे आणि राजकारणातून समाजाला न्याय देण्याचं काम आपण केलं पाहिजे. विजय भाऊ, आपण हे सामाजिक कार्यामध्ये सहभागी आहात आणि एखाद्या जर बघितलं तर सामाजिक काम करणाऱ्या असंख्य अडचणी येतात. काय अनुभव आले का जे आपल्याला सामाजिक कार्यापासून कुठं थांबवण्याचा प्रयत्न झाला? 100% तुमचा प्रश्न फार महत्वाचा आहे. माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना या गोष्टी घडणार असं मला वाटत होतं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात घडलं असं वाटलं नव्हतं. याचा इन्सिडेंट एक सांगू इच्छितो की 2023 मध्ये माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले आणि ते गुन्हे दाखल करून माझी जी प्रतिमा मलिन करायचं काम या ठिकाणी काही लोकांनी केलं. तर त्या इन्सिडेंट मध्ये आम्हाला ज्यावेळेस आमचे नेते जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात हे माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले. या माध्यमातून आम्ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना भेटलो, सुजय दादांना भेटलो. त्यांनी पूर्ण परिस्थिती जाणून घेतली माझी की काय या घटनेचं काय पार्श्वभूमी सगळी जाणून घेतली आणि आमच्या पाठीमागं त्यांनी खंबीरपणे उभं राहून आम्हाला न्याय द्यायचं काम या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा डॉक्टर सुजयदादा विखे असतील, या 100% आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं व आम्हाला त्या भूमिकेमधून काढण्यात व त्या भूमिकेमधून आम्हाला न्याय द्यायचं काम त्यांनी केलेलं. या गुन्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना गुन्हे तर एखाद्याला कोणीतरी कॉम्पिटिशन म्हणून आपल्याला कोणीतरी गृहीत धरून आपली प्रतिमा कुठेतरी मलिन करायची, हा कार्यकर्ता कुठेतरी बदनाम झाला पाहिजे, कुठेतरी याला फसवायचं, या गोष्टी येणाऱ्या काळात देखील होणारच आहे. परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, डॉक्टर सुजयदादा विखे असतील, हे सामान्य नागरिकांवर असो सामान्य कार्यकर्त्यावर फार जवळून प्रेम करणारे लोक आहे आणि एकदम जवळ घेऊन त्यांच्यावर मायेने हात फिरवून त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे हे नेतृत्व आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या माध्यमातून काम करत आलो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहू आणि येणाऱ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्याची संगती खंबीरपणे आम्ही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 100% पूर्णपणे मनाने तन मन धनाने आम्ही डॉक्टर सुजयदादा विखे असतील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या सानिध्यात राहून आम्ही काम करू. राजकीय वाटचाल आहे. अनेक अन्याय पीडितांना न्याय देताना आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. मात्र आता जिथे न्यायिक बाब येते तिथे राजकीय सत्ता हवी. आज काय आपण प्रभाग क्रमांक 2 मध्ये जे आहे आपले मित्र त्या ठिकाणी उमेदवारी करतात, पैलवान अर्जुन भाऊ दाभाडे, काय एकंदरीत वाटतं, काय प्रतिसाद आहे तिथं त्या जनतेचा? नक्कीच. आता तुम्ही जर ग्राउंड लेवलला जर रिपोर्ट घेतला ना तर घराघरात लहान तरुण मुलांपासून तर वयस्कर पुरुष असेल महिला असेल या सर्वांची मनोमनी इच्छा आहे की त्या प्रभागामधून एक तरुण कार्यकर्ता पुढे आला पाहिजे. त्याने समाजाचं नेतृत्व, भागाचं नेतृत्व हाती घेतलं पाहिजे आणि प्रभागाचा विकास केला पाहिजे. या ठिकाणी माझा पुढचा प्रश्न असा आहे आपल्याला की आपण आता त्यांच्या खांद्याला खांदा लावून आता या प्रभागामध्ये प्रचार करतात, गेली काही दिवसापासून फिरतात. काय समस्या नेमकी नागरिकांना आहेत त्या ठिकाणी? प्रामुख्याने जर आपण सर्वे केला ना तर बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्या प्रभागामध्ये ज्या मूलभूत गरजा आहे त्या योग्य मार्गाने मिळत नाही आणि त्या मिळायला पाहिजे. लाईट असो, रस्ते असो, सांडपाण्याची व्यवस्था असो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो,
हा प्रामुख्याने फार मोठा विषय आहे. सार्वजनिक शौचालय असो, सार्वजनिक मुतारे असो, हा फार मोठ्या प्रमाणात तिथे विषय आहे. एकंदरीत आपण जर बघितलं प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनेक मातब्बर नेते देखील आहेत. मात्र एक सर्वसामान्य कुटुंबातून एक युवा नेतृत्व जन्मलं गेल्या अनेक वर्षांपासून युवकांसाठी धडपडणारे जे पैलवान अर्जुन भाऊ दाभाडे आहेत. काय नेमकी त्यांची पार्श्वभूमी आहे, राजकारणात का सक्रिय झाले? ऍक्च्युली त्याला म्हणजे त्यांना तर राजकारण हे करायचंच नव्हतं. पहिली गोष्ट, राजकारण हे त्यांचं विजनच नव्हतं. त्याचं जे मनातून इच्छा होती, त्याच्या जीवनातून ज्या घडलेल्या त्याच्याविषयी ज्या वाईट गोष्टी होत्या त्या कुठेतरी सोडून द्यायच्या आणि समाजात एक चांगलं काम करायचं आणि सामाजिक एक भावना तयार करायची सामान्य जनतेमध्ये, हे त्याचं पहिलं प्रामुख्याने विजन होतं. परंतु हे करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, सामाजिक काम, कोविड मध्ये असेल, प्रभागामधील आनंदाच्या वेळेस गोरगरीब जनतेला दिवाळी साजरा करता येत नाही, लहान मुलांना शाळेच्या मूलभूत सुविधा म्हणजे गणवेश असेल, वह्या पुस्तक असेल, दप्तर असेल, हे कोणाला घ्यायची ऐपत नव्हती. असं आमचा स्लम एरिया आहे. म्हणजे तिथे उद्योगधंदे फार कमी प्रमाणात आहे आणि लोक सगळे हातावर आहे. ज्या वेळेस आज कामाला जातील तेव्हा उद्याची भाकरी खातील, भाजी खातील, अशी परिस्थिती. परंतु लहान मुलांकडे ज्या वेळेस तो बघायचा तर त्याच्या मनामध्ये कुठंतरी असं वाटायचं की आपण समाजाचं देणं लागतो. मग त्या माध्यमातून तो काम करत गेला आणि मग जनतेनेच ठरवलं की आपल्या प्रभागात हा सामाजिक क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता काम करतोय, समाजाचा प्रत्येक अडचणीमध्ये उभा राहतोय, तर आपण त्याला पुढे केलं पाहिजे, ही भावना होती सर्वांची. एकंदरीत आपण जर बघितलं तर युवक आज सर्वात मोठी जी संपत्ती आहे ती शरीर संपत्ती आहे. भाऊंच्या माध्यमातून ऍक्टिव्हिटीज काय काय केल्या गेल्या युवकांसाठी? युवकांसाठी सर्वात प्रथम तर आम्ही आमच्या प्रभागामध्ये मध्यवर्ती ठिकाणामध्ये जवळजवळ सर्वात मोठा, मला वाटतं तालुक्यातला, नगर जिल्ह्यातला जवळजवळ सर्वात मोठा आखाडा व्यायामासाठी आपण त्या ठिकाणी उपलब्ध केला. जिमचं पण सामान आहे त्याच्यात, ऍडिशनल जे जिमचं सामान. काही मुलांना कधी व्यायामची आवड असते, म्हणजे काही लोक जो पारंपरिक व्यायाम आहे, समजा जोर बैठका, हौत करणे, कुस्त्या करणे, आणि काही जण जिमकडे अट्रॅक्शन आहे, फक्त बॉडी डेव्हलप करणे. मग त्या मुलांसाठी पण आपण मशिनरी असेल जिमच्या व लागणारं सगळं व्यायामचं साहित्य ते सगळं त्या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे. आणि पैलवानांसाठी आपण त्या ठिकाणी हौत पण आहे आणि व्यायाम पण करू शकतो. आणि हे झाल्यानंतर ना पण व्यायाम करणारे जे मुलं येतात त्या मुलांसाठी एक डाएट प्लॅन केलेला असतो, रोजचा जो डाएट प्लॅन. मग त्याच्यामध्ये दूध असेल, केळी असेल, विविध प्रकारचे फळं असेल, मटकी असेल, मोड आलेले कडधान्य असतील, हे सगळे आपण तिथं फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो त्यांना. म्हणजे मोफत जे आहे ते युवकांना त्या ठिकाणी त्यांच्या शरीर सृष्टी जे आहे, म्हणजे त्यांचं शरीर राखण्यासाठी, त्यांचे आरोग्य चांगल्यासाठी प्रयत्न केले जातात का? हो, 100% केले जातात. तिथं पोलीस भरतीची ट्रेनिंग दिली जाते. ग्राउंड मारणारे जे मुलं आहे, पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणारे मुलं आहेत, त्यांना पण मार्गदर्शन करण्यासाठी एक आपल्याकडे त्या ठिकाणी एक्स मेजर आपण ठेवलेलं आहे, ते चांगल्या पद्धतीने गाईड करतात. तसंच आपल्या प्रभागामध्ये पंचशील नगर मधील परिसरामध्ये कबड्डी ग्राउंडचं एक छोटंसं ग्राउंड मुलांनी सार्वजनिक सगळ्यांच्या मेहनतीतून तयार केलेलं आहे. त्याच्यासाठी जे लागणारे काही गोष्टी असेल, कुठल्याही प्रकारची मदत असेल, आम्ही ती देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. आणि हा देखील आम्ही त्या कबड्डी मैदानाच्या माध्यमातून जे मुलं तयार होणार आहे, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रो कबड्डी म्हणून एक खेळ चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी ज्या लागणाऱ्या अडचणी, किट्स असेल, लागणारी जी आर्थिक मदत असेल, ती देखील आम्ही देण्याचे कबूल केलेले त्या सर्व मित्र परिवारांना. त्या ठिकाणी जे कोच आहेत अत्तर सर, ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि ते नेहमी आमच्या संपर्कात आहे, आम्ही पण त्यांच्या संपर्कात आहोत. एकंदरीत आपण बघितलं तर की सध्याला महिलांच्या सुरक्षेचा फार मोठा प्रश्न आहे. अर्जुन भाऊ दाभाडे जे आहेत ते उमेदवारी करत आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी काम सुरू आहे. काय वाटतं, काय केलं गेलं पाहिजे, काय करणार, काय विजन आहे तिथले? फार चांगला प्रश्न आहे. जर तुम्ही भागातला ग्राउंड लेवलचा सर्वे केला किंवा माहिती घेतली ना, सर्वात जास्त कमी प्रमाणामध्ये छेडछाडीच्या गोष्टी म्हणजे 100% तर होतच नाही तिथे. आणि जिथं जिथं तिथे थोडंफार प्रमाणात होतं तर त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी संपर्क केला जातो सामान्य कुटुंबांच्या वतीने. कुठल्याही प्रभागातला असो, दोन्ही परिसरामध्ये कुठेही अशा घटना घडल्या
सगळ्यात पहिले आम्ही सामाजिक काम करत असल्यामुळं आमच्यापर्यंत तिथले लोक येतात, संपर्क करतात. मग त्या माध्यमातून आम्हाला कशा पद्धतीने न्याय द्यायचा तो आम्ही देत असतो. या ठिकाणी शाळा, ज्या ठिकाणी एज्युकेशन शाळा आहे, गोंदवणी गोंदवणी जी शाळा आहे ती पण नगरपालिकेची शाळा आहे. म्हणजे त्या माध्यमातून तिथं सीसीटीव्ही फुटेज असले पाहिजे रोडला. सिक्युरिटीच्या माध्यमातून तिथं डिवायडर वगैरे आहे, पण ते डिवायडरची थोडीशी हाईट कमी झाल्यामुळं थोड्या कधी कधी गाड्या इकडे तिकडे येतात, तर मग ते लहान मुलांना त्रास होत असतो. परत प्रामुख्याने आम्ही गोंदवणीमध्ये जो गोंदवणी गाव ठाण्याचा जो परिसर आहे व शहराचा परिसर आहे, त्या ठिकाणी आम्ही एक पोलीस चौकीचं झाली पाहिजे, ज्या माध्यमातून पोलिसांचा देखील या ठिकाणी सर्वांवर लक्ष राहील व ज्या घडणाऱ्या येणाऱ्या काळात ज्या वाईट कृत्य आहे किंवा घडणाऱ्या घटना आहे त्यांना आळा बसू शकतो. त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पोलीस चौकी बसवण्यासाठी पण प्रयत्न करणार आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपण ज्या प्रभागातून आपले मित्र जे निवडणूक लढवत आहेत, तर त्या भागामध्ये आपण जर बघितलं गेलं तर नगरपालिका कर्मचाऱ्यांची वसाहत आहे, जे शहराची एवढी सुविधा ठेवतात, स्वच्छतेचा प्रश्न ठेवतात, मात्र त्यांचं आयुष्य कुठेतरी अस्वच्छतेत असं वाटतं. 100% अस्वच्छतेत इतक्या वर्ष त्यांनी सर्व्हिस केल्यानंतर पण नगरपालिकेची जी पेन्शनचा विषय असेल तर अर्धीच पेन्शन त्यांना दिली जाते. त्यांना वारंवार त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये चक्रा माराव्या लागतात. आणि चक्रा मारत असताना त्यांना असं फील होतं की आपण जे आयुष्याचे 30-40 वर्ष या ठिकाणी सर्व्हिस केली, सेवा केली, कर्मचाऱ्यांची शहराची सेवा केली मनोभावी, त्याचं फळ म्हणून त्यांना ज्या गोष्टी भेटणार असत्या रिटायरमेंट झाल्यानंतर ना, त्याच्यासाठी एक म्हणजे वाईट परिस्थिती, म्हणजे असं भिक्षा मागितल्या सारखं त्यांना कधी या ठिकाणी फिलिंग्स येत असते. मग आम्हाला असं वाटतं की त्या कर्मचाऱ्यांना पण कुठेतरी आपण न्याय देण्याचं काम केलं पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. त्या माध्यमातून पण येणाऱ्या काळात आम्ही जर सत्तेत आलो तर नक्कीच आम्ही त्यासाठी पण प्रयत्न करणार, सर्व कर्मचारी असू. आता दुसरीकडे असा एक प्रश्न आहे की या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपूर्वी त्या वसाहतीची निर्माण झाली, मात्र सध्याला जर बघितलं गेलं तर काय वाटतं की त्या लोकांसाठी पहिले काय केलं गेलं पाहिजे? त्या ठिकाणी घरकुलाचा जो प्रश्न आहे, सामान्य कुटुंब आहे, एकदम हातावरचे कुटुंब आहे, मोलमजुरी करून खाणारे लोक आहे. मग तिथं पावसाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते त्यांना, घरांची असो, घरात पाणी जाणार असो. मग एक विजन आम्ही असं आम्हाला असं वैयक्तिक असं वाटतं की ज्या ठिकाणी सरकारी जागा आहे ती अक्वायर करून त्या ठिकाणी ज्या लोकांना घरं नाहीत त्यांना घरकुल देण्याचं आमचं प्रामुख्याने एक विजन आहे. आता त्या ठिकाणी ऑलरेडी वसाहत आहे, यापूर्वी देखील वसाहत मोठ्या प्रमाणावर वसाहत आहे, त्या ठिकाणी नवीन काहीतरी कंस्ट्रक्शन झालं पाहिजे, त्या ठिकाणी नवीन एक उच्चभ्रू जीवनमान उंचवणारी वसाहत निर्माण झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? 100% झाली पाहिजे. या माध्यमातून शासनाने मध्यंतरी घोषणा पण केली होती का नगरपालिकेचे जसं सर्वंट आहे, जी नगरपालिकेची घरे आहेत त्यांच्या नावावर केली जातील, लेखी पत्र देखील दिलेले, परंतु अद्यापही त्यांच्या स्वतःच्या मालकीचा उतारा हा तयार झाला नसल्यामुळं त्यांना जे आहे ज्या स्ट्रक्चर मध्येच राहावं लागतं व थोड्याफार प्रमाणामध्ये मागं पुढं काहीतरी, म्हणजे आता कुटुंब वाढलं. पहिले घरामध्ये नोकरीला एक व्यक्ती होता, त्याचे 2 मुलं होते, त्या 2 मुलांच्या 2 नवीन सुना आल्या, त्या सुनांना पण मुलं झाली आणि त्यांचे पण लग्न झाले. म्हणजे एका घरामध्ये जवळजवळ 15-20 लोक राहतात. पण आता ती जागा अपुरी पडायला लागली. मग ती जागा अपुरी पडायला लागल्यामुळे काय झालं तर लोक थोडेसे एक खोली पुढे बांधतात, एक खोली मागं बांधतात आणि त्या 8x8 किंवा 10x10च्या खोलीमध्ये राहतात. मग त्यासाठी आपण असं वाटतं की त्यांना नवीन घरकुलाची व्यवस्था करून दिली पाहिजे. माझा आणखीन एक प्रश्न यासोबत असा आहे की काय यापूर्वी अनेक नगरसेवक त्या तिथून होऊन गेले, काय वाटतं हे नगरसेवक अपयशी ठरलेत का, आणि त्यापेक्षा तुम्ही वेगळं काय करणार? आता अपयशी ठरले म्हणजे भागाची परिस्थिती जर मी अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या समोर मांडली, म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की गेल्या 10-10, 5-5 वर्षाचा अनुभव, 10-10, 20-20 वर्षापासून जे लोक सत्तेत आहे किंवा ज्यांनी सत्ता उपभोगली आणि सत्ता उपभोगल्यानंतर इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये यायचं आणि शेवटच्या 4-5 दिवसामध्ये काहीतरी आश्वासनं द्यायची, ती पूर्ण न करायची आणि नंतर ना जनतेला मात्र वाऱ्यावर सोडून निघून जायचं. काय वाटतं हे जे युवा नेतृत्व आज उभं राहते पहिलवान अर्जुन दाभाडे यांच्या स्वरूपात, कशा पद्धतीने त्यांचं मार्गक्रमण राहणार आहे? काय वाटतं जनता कशा पद्धतीने त्याच्या पाठीशी उभी आहे? जनता तर 100% त्यांच्या पाठीमागं एकदम भरभक्कमपणे उभी आहे.
हम्म. तुम्ही आमच्या प्रचार फेरीचा नारळ फोडायचा जो कार्यक्रम आहे त्याची जर व्हिडिओ वगैरे पाहिली, व्हिडिओ रेकॉर्डिंग जर बघितली, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त महिलांचा सहभाग होता. आणि तो सहभाग असा होता की उत्स्फूर्त सहभाग होता. म्हणजे स्वतःच्या मनाला एक असं वाटलं की तो त्यांच्या सामान्य कुटुंबातला किंवा त्यांच्या घरातला कोणीतरी व्यक्ती नगरसेवक या पदाला उभा राहिला म्हणून ते स्वतः येऊन त्यांनी काही प्रचारामध्ये सहभागी झाले होते. हा, एकंदरीत आपण जर बघितलं की या ठिकाणी आता अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद जो मिळतोय आपल्याला, त्या काय अर्जुन भाऊ दाभाडे जे आहेत ते कशा पद्धतीने नेतृत्व आहे? काय वाटतं तुम्हाला? एकदम सामान्य कुटुंबामधून आणि हलाखीच्या परिस्थितीमधून तयार झालेलं हे नेतृत्व आहे. मग या नेतृत्वाचं या प्रभागामध्ये काम असं आहे की सर्व समाजाला संघ बरोबर घ्यायचं, एकत्र घ्यायचं आणि विकासाच्या दिशेने मार्गदर्शन, विकासाच्या दिशेने एक नवीन वाटचाल करायची आणि विकासाच्या दिशेने जाऊन तरुण पिढी काहीतरी हातात निवडणूक जर हातात घेतली तरुण पिढीने तर नक्कीच बदल घडवतील या आशेने आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये उतरलेलो. एकंदरीतच आपण अतिशय महत्वाची आणि मौल्यवान माहिती जी आहे त्या प्रभागातील परिस्थिती दिली. पण हे करत असताना कुठंतरी समाजामध्ये अनेक वर्षांपासून पक्ष बळकून बसलेले लोक आहेत, सत्तेत लोक आहेत. या नवीन युवकाला अनेक अडचणी आल्या असतील. 100% नवीन त्या उमेदवाराला भरपूर अडचणी आल्या. परंतु ज्यावेळेस जनतेने इलेक्शन हातात घेतलं ना त्यावेळेस आणि देवांचा आशीर्वाद असला आणि जनतेचा सामान्य जनतेचा आशीर्वाद असला ना त्या माणसाला सगळ्या अडचणी एकदम छोट्याशा वाटायला एखादी लागतात. मोठी अडचण जी राजकारणापोटी त्यांच्यावरती आघात झाला असं वाटतं की खरंच ते नेतृत्व जे आहे उमलायला हवं होतं, पण राजकीय लोकांना त्यांच्या अस्तित्वाची लढाई वाटली आणि त्यांनी त्याला अडचणीत आणला. नक्कीच तुम्ही जो प्रश्न केला फार फार चांगला प्रश्न केला. वर्षभरापूर्वी ज्यावेळेस ही प्रक्रिया चालू झाली होती की नगरपालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत, मग आता आमच्या तर डोक्यामध्ये त्यावेळेस राजकारण हा भाग नव्हता. आम्ही सामाजिक दृष्ट्या काम करत होतो. काम करत असताना काही राजकीय नेत्यांना असं वाटलं की येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामधून आपलं अस्तित्व संपू शकतं, म्हणून त्याला कुठेतरी कायदेशीर बाबीमध्ये अडचणीत आणलं आणि अडचणीत आणून त्याला त्याचा प्रवास एक वेगळ्या दिशेला घेऊन गेले आणि त्याला कुठेतरी अर्जुन भाऊ दाभाडे यांना अर्जुन भाऊंना कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात गुंतवायचं आणि म्हणजे आपला जो कॉम्प्युटर आहे तो कशा पद्धतीने याचं सामाजिक जे नेतृत्व आहे ते संपुष्टात आणायचं आणि येणारं नेतृत्व देखील संपुष्टात आणायचं, हे त्यांच्या एक प्रयत्न होता छोटासा. परंतु देवाला ते मान्य नव्हतं आणि देवाने त्यांना न्याय दिला आणि त्याच्यातून त्यांचे मार्ग मोकळे झाले आणि त्यांचा प्रवास परत सुखरूप समाजासाठी योग्य मार्गाने चालू केला त्यांनी. जेव्हा अपयश दिसतं किंवा एखाद्याला त्याच्या अस्तित्वाची लढाई जी आहे ती अवघड जाते, तर जर एखादा खेटू शकत नाही, समोरासमोर येऊ शकत नाही, तर त्याकडे दुसरं एक अस्त्र राहतं बदनामीचं. 100% काय वाटतं तुम्हाला या 100% बदनामी. आता या ठिकाणी तर राजकीय आखाड्यामध्ये ज्यावेळेस उतरत असतो तर मग ह्या गोष्टी तर सहन करावं लागतं, कारण की येणाऱ्या नेत्याला किंवा ज्या प्रभागातल्या उमेदवाराला दुसरं काय आता डॅमेज करण्यासाठी काही नाही. तर मग या कॅन्डिडेट कशा पद्धतीने डॅमेज करता येईल, कशा पद्धतीने त्याची प्रतिमा मलिन करता येईल या पद्धतीने त्यांचं काम चालू असतं. आणि समाजाच्या जनतेच्या मनोमनी हा उमेदवार जो आहे तो एकदम निष्पाप आणि शुद्ध मनाचा आहे. परंतु कॉम्पिटिशन मध्ये असताना आणि इतके दिग्गज नेते या ठिकाणी प्रभाग 2 मधून उमेदवारी करत असताना त्यावेळेस हा जो कॅन्डिडेट आहे याला कसं तरी बदनाम करायचं, याला गुन्हेगार कसं सिद्ध करायचं हे विजन त्यांनी आखलं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर कायदेशीर काही गोष्टी करायला भाग पाडलं होतं तिथल्या भागातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी. ती परिस्थिती जी होती, जी या सर्व समस्यांना तोंड देणार, ती परिस्थिती कशी होती? परिस्थिती अशी अतिशय एकदम वाईट परिस्थिती. म्हणजे असं एखाद्या उभरते नेतृत्व असो, उभरता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार असो, असं करायला नाही पाहिजे कोणावर. हा फार मोठा अन्याय. आणि लोकांनी देखील म्हणजे तो ज्यावेळेस पोलीस स्टेशनच्या किंवा जेलच्या या गोष्टी जेव्हा घडत असताना जनताने त्याचा म्हणजे तो नेमकं त्या पिरियड मध्ये त्याचा वाढदिवस देखील आला होता. त्या वाढदिवसाला सर्व भागातील गोरगरीब जनता, महिला त्यांनी स्वतः येऊन त्याला स्वतः कोर्टात येऊन भेट दिली होती.
म्हणजे याच्यावरून समजून जायचं का या माणसाची प्रतिमा काय, तो खरोखर गुन्हेगार आहे का नाहीये. म्हणजे त्याला कुठेतरी अडकवायचं, त्याला कुठेतरी प्रत्येक घटनेमध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवायची, हीच भूमिका प्रत्येकाविषयी ठेवायची. आता आणि काय आता काय वाटतं की काय परिस्थिती आहे? अर्जुन दाभाडे यांच्यासाठी तर एकदम चांगली परिस्थिती त्या प्रभागामध्ये आहे. नक्कीच सर्वसामान्य कुटुंबाने, सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यांच्या खंबीर असं पाठीशी उभं राहून त्यांना 100% देणार. ही मनोमन इच्छा आहे त्यांची. हे आमचं कुठं कुणावर प्रेशर नाही. पण आता कसं लोक, काही नेते प्रभागातले काही उमेदवार असे सांगतात का आम्हाला भागात कार्यकर्ते भेटत नाहीये, त्यांना घाबरून आमच्या बरोबर कोणी फिरायला तयार नाहीये. अरे बाबा घाबरून नाही, ते प्रेमापोटी, ते प्रेमापोटी ते तुमच्याकडे कोणी, कारण की त्यांनी इतकं प्रेम दिलेलं जनतेला, इतकं प्रेम आहे जो कोणी सामान्य कुटुंब असं किंवा ज्याचा कुठं राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, अशा व्यक्तींना देखील प्रेमाने हात फिरवणे, त्याच्या अडचणीत जाऊन उभे राहणे, खंबीरपणे उभे राहणे. फक्त राजकारण म्हणून हा भाग नाही. आमचं काम नेहमी समाजाच्या हितासाठी काम आहे. मग त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही काम करण्याची आमचे एक ध्येय आहे. त्याच्या माध्यमातून ते लोक काय करतात, यार इतका चांगला उमेदवार आहे, पण मग एखाद्या दुसऱ्या उमेदवाराकडे जाऊन आपण चिरीमिरी घ्यायची आणि त्याच्या विरोधात काम करायचे, हे त्यांच्या बुद्धीला पटत नाही. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने कोणी देखील त्यांच्या संगती यायला देखील तयार नाही. काय वाटतं एकंदरीत या निवडणुकी ही जी आहे, आता निवडणुकीला समोर जात असताना यश अपयश येतच राहतं, पण आपल्या कार्याची कार्यपद्धती काय असणार आहे? आता निवडणूक ही प्रक्रिया म्हणल्यावर हे नाण्याच्या दोन बाजू आहे. त्याच्यात काय निकाल येईल 3 तारखेला आपल्याला तो कळणारच आहे. हा निकाल काही पण येऊ, आम्ही एक्सेप्ट करणार आणि एक्सेप्ट केल्यानंतर देखील हे जे आमचं काम आहे हे कुठं थांबणार नाही. आम्ही ज्या समाजातून आलो, ज्या वातावरणातून आलो, ज्या अडचणीतून आम्ही निर्माण झालो ना, तर आम्हाला सगळ्या भावना माहिती आहे. लोकांच्या मनामधून आम्हाला एकमेकाशी अटॅचमेंट आहे. आम्ही त्यांच्यासाठी चांगलं आणि चांगलं काम करत राहू आणि येणाऱ्या काळात देखील आम्ही त्यांच्या प्रत्येक अडचणीत उभा राहू, हे तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. या ठिकाणी आपण जर एक बघितलं तर श्रीरामपूर शहराच्या राजकारणामध्ये एक सामाजिक नेता म्हणून जयंतराव ससानेकडे बघितलं जायचं. स्वर्गीय जयंतराव ससाने हे गेल्यानंतर शहर कुठंतरी पोरकं झाल्यासारखं वाटत होतं, विकास जरा खुंटला होता. अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय होता, त्याचबरोबर शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती. मात्र सत्ता इथली जी स्थानिक सत्ता आहे ती हातात नसताना देखील आज विखे पाटलांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे गेलेली. काय वाटतं या निवडणुकीत जनतेचा कौल कसा असेल? 100% विखे साहेबांसाठी तर हा कौल नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते जनतेच्या मताधिक्यामधून लक्षातच येणार आहे. आणि बरोबर बोलले तुम्ही, ज्या वेळेस ससाने साहेब होते त्यांचं देखील काम शहराच्या वतीने चांगलं होतं, परंतु जेव्हापासून ते गेले पूर्णपणे शहर हे विस्कळीत झालं होतं. या ठिकाणी कुठलाही नेता पॉवरफुल नसल्यामुळे, वर्चस्व नसल्यामुळे या शहराचा विकास थांबला. आपला शहर कुठंतरी बीड जिल्ह्याच्या वतीने, बीड जिल्हा आहे का त्या पद्धतीने त्या ठिकाणी मार्गदर्शन म्हणजे त्या मार्गाने जाऊ लागला होता. म्हणजे शहराची पूर्णपणे प्रगती खुंटली होती. परंतु आता जसं तुम्ही म्हणता, शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असो, स्मारक असो, त्या स्मारकासाठी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी 1.5 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. जागा देखील हँडओव्हर केलेली आहे. 40-50 वर्षापासून हे प्रश्न पडलेले आहेत. तसेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संदर्भातला विषय असो, भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी शहरामध्ये उभं राहिलं. रस्त्याचं तुम्ही बघितलं तर रस्त्याची कामं एकदम प्रगतिशील मार्गावर आहे. पिण्याच्या पाण्याचा जो तळा होता, गाळ साचलेला होता, तळ छोटं वाटत होतं आणि शहराची लोकसंख्या वाढत चालली होती दिवसांदिवस. हीच वाढत असताना आता त्यांच्या माध्यमातून फार मोठ्या तळाचं काम या ठिकाणी होणार आहे. जे गेले 1-1.5 वर्षापासून ते काम आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे या ठिकाणी संपणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो पूर्णपणे संपणार आहे आणि लागणारा जो निधी 100% जो लागणारा निधी तो देखील मंजूर करून प्रगतीच्या मार्गामध्ये जो लागणारा निधी डॉक्टर सुजय विखे असतील, नामदार पालकमंत्री जिल्ह्याचे विखे साहेब एकदम पूर्ण ताकदीने या ठिकाणी तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. त्याच्यामुळे इथं कुठं प्रगती तर थांबणारच नाही. आणि येणाऱ्या काळात आपला ज्या प्रकारे लोणी आता डेव्हलपमेंट झालेले त्या पद्धतीने आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये MIDC डेव्हलपमेंट असो, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो, रस्ते असो, लाईट्स असो, सगळ्या प्रकारे एकदम उच्च दर्जाचं या ठिकाणी काम होणार आहे आणि लोकांना, जनतेला, सामान्य जनतेला या ठिकाणी काम, रोजगार, व्यवसाय या ठिकाणी मिळणार आहे.
टॉकविथ जयेश मध्ये या ठिकाणी जे आहेत प्रभाग क्रमांक 2 मधून जे युवा अपक्ष उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत ते म्हणजे पैलवान अर्जुन भाऊ दाभाडे यांच्या आयुष्यासंदर्भात त्यांचे जिवलग मित्र या ठिकाणी टॉकविथ जयेश मध्ये आले. त्यांनी अनेक पैलू जे लोकांपासून कदाचित माहिती नसतील, लोकांच्या नजरेमध्ये त्यांच्या संदर्भात समज गैरसमज काय निर्माण केले गेले, काय आहे सत्य हे सांगितलं. मात्र जनता ही शून्य आहे आणि जनता नक्की त्याच्या पाठीशी उभी राहते जे जनतेच्या सुखदुःखात अडचणीत उभा राहत होतो. टॉकी जयेशमध्ये आता आपण विशेष थांबूया, पुन्हा भेटूया लवकरच नवीन चेहऱ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.